ताज्या बातम्या पाहण्यासाठी महासंग्राम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा। मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल मंत्री पंकजा मुंडे यांचे मोठे वक्तव्य। नमस्कार मित्रांनो, महासंग्राम मराठी यूट्यूब चॅनल आपल्या सर्वांचे स्वागत। मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा जालना जिल्ह्यातील अंतरवरी सराटी येथे मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषणास बसले आहेत। या संदर्भात जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांना विचारलं असता त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल मोठं वक्तव्य केलेलं आहे। पहा नेमकं काय म्हणलेत मंत्री पंकजा मुंडे। आपण भेट घेणार जरांगे पाटलांच्या उपोषणाबद्दल अनेक वेळा असंख्य वेळा मी बोललेली आहे। ते त्यांचा लढा लढत आहेत, त्याच्याविषयी माझ्यामध्ये मनामध्ये संपूर्ण सन्मान आहे आणि संविधानिक चौकटीत बसून त्यांच्या काय कोणाच्याही लढ्याला न्याय मिळावा अशीच माझी भूमिका आहे। आता ते उपोषणाला बसले, आज माझं पहिलंच पाऊल आहे जिल्ह्यामध्ये। त्यांच्याशी चर्चा करून त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर नक्कीच मी तयार आहे, कारण शेवटी जेव्हा आपण कोणाच्या उपोषणाला किंवा कोणत्या आंदोलनाला भेट देतो तर तिथलं वातावरण कसं असावं ही जबाबदारी त्यांची असते। ती जबाबदारी त्यांनी घेतली आणि त्यांनी जर सकारात्मकता दाखवली तर मी नक्कीच भेट द्यायला तयार आहे। तसा निरोपही मी त्यांना पाठवेन आणि त्यांच्या निरोपाची प्रतीक्षा करेन। मराठा आरक्षण योद्धा मनोज जरांगे पाटील हे पुन्हा एकदा अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसले असून त्यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी आता पुन्हा एकदा एल्गार पुकारलेला आहे। या संदर्भात जालना जिल्ह्याच्या पालकमंत्री पंकजा मुंडे यांना विचारलं असता त्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल मोठे विधान केलेलं आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओला शेअर करा। धन्यवाद। आपण जर हा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर पाहत असाल तर चॅनलच्या पेजला फॉलो करायला विसरू नका।